नमस्कार मित्रांनो. तर हा व्हिडिओ यासाठी आहे, समाजात आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांसाठी आहे. आज मुंबईमध्ये आपण बघणार, महाराष्ट्रात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये किडनी, लिव्हर, फुफ्फुस, कॅन्सर तसेच हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसंच त्यांची संख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये जर त्यांना बेड मिळाले नाही तर त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. आपण बघू शकतो की याआधी बीपी, शुगर, हाय कोलेस्ट्रॉल यासारख्या ते प्रमाण भरपूर कमी होतं. पण आता एवढ्यात ह्या भेसळीच्या तेलामुळे आणि आपण हॉटेलमध्ये जे खातो त्याच्यामध्ये एवढं तेल वापरलं जातं, पण ते तेल आपण त्याची पूर्तता करत नाही की ते शुद्ध तेल वापरतात का काय. त्याला एवढी तरी असते की या तेलाच्या पदार्थांमुळे आपल्याला हाय कोलेस्ट्रॉल किंवा बीपी, शुगर असे आजार उद्भवतात. तर माझी एकच विनंती आहे, मुंडे साहेबांचं काम अति उत्तम आहे. तर आपण यांना साहेबांना आपण सहकार्य केले पाहिजे आणि या भेसळखोर जे दूध, पनीर यासारखे जे पदार्थ आहे यामध्ये पण भरपूर प्रमाणात भेसळ होते. आणि दुधाला तर सोडा, पण त्यांनी फळांना पण सोडलं नाही. सफरचंद टिकवण्यासाठी त्याला इंजेक्शन द्यायला लागले. केळी केळी केमिकलमध्ये ते बाहेर काढतात, त्यामुळे ते केळी लवकर पिकली पाहिजे, पण त्याचा आपल्या आरोग्यावरती भरपूर वेगळा परिणाम होतो. आपण लहान मुलांना केळी देतो, तसेच केळीप्रमाणे आपण बघू शकतो पपई पण पिकवण्यासाठी ते केमिकलचा वापर करतात. पण यासारख्या केमिकलच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो. आपले तुकाराम मुंडे साहेब यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, या भेसळखोरांविरोधात कारवाई करीत आहेत. आपण सर्व जनतेने व समाजाने त्यांना समर्थन केले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे. जेथे आपल्याला भेसळखोर आढळतील त्याची माहिती आपण FDA ला फोनद्वारे आपण दिली पाहिजे. जे आपण समाजात राहतो, समाजाचा एक भाग म्हणून आपण त्यांना FDA ला मदत केली पाहिजे. तसेच आपल्या शाळा कॉलेजांच्या ज्या परिसराच्या आजूबाजूला अजूनही काही असे हॉटेल चालक आहेत किंवा चायनीजचे फूड आहे, जंक फूड आहेत, त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरती भरपूर असा आरोग्यावर परिणाम होतो. लहान मुलांना आजार जे उद्भवतात ते आजार रोखण्यासाठी आपण FDA ला सहकार्य केले पाहिजे आणि मुंडे साहेबांना सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून यावर आळा बसेल. लहान आरोग्य आरोग्य जे आहे सुरक्षित राहण्यासाठी आपण FDA ला मदत करण्यासाठी आपण त्यांना कॉल करावा व तक्रार नोंदवा.